योगेश भोईर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहे। या कांदिवली प्रभागामध्ये एक भोईर कुटुंबाचं सामाजिक कार्य आहे। त्यांची पत्नी माधुरी भोईर ह्या पण नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि आमचे वैयक्तिक सुद्धा कौटुंबिक सुद्धा माझी सूनबाई आणि माधुरी या दोघी मैत्रिणी आहेत। आणि अभिषेकचं ज्यावेळेला जे काही प्रसंग आला त्यावेळेला भोईर कुटुंबियांनी तेजस्वीला एक चांगल्या प्रकारचं त्यावेळेला गरज असते पाठिंब्याची किंवा एक चांगल्या प्रकारे मदत करण्याची, त्यावेळेस त्यांनी आमच्या कुटुंबियाला सावरण्यासाठी खूप मदत केली। आज योगेश भोईर यांचा वाढदिवस आहे आणि मी स्वतः आमचे माजी आमदार विलासजी पोतनीस आणि आमचे सगळे शिवसेनेची मंडळी आमच्या कुटुंबातील कार्यकर्ता आहे आणि आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने विभाग क्रमांक 1च्या वतीनं त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मैं कहना चाहूँगा कि योगेश दादा जी के बारे में जो भी सुना है बहुत ही अच्छा है। और आज योगेश दादा जी का जन्मदिन है। अगली बार हम जब भी आएंगे तब या तो वो विधायक होंगे या फिर बड़े नगर सेवक होंगे, ऐसी मेरी बहुत बहुत दिली इच्छा है। और ये शुभकामनाएं मैं इसलिए देने का आया हूँ, बड़ी बातें हैं मेरे, क्योंकि जो ससुर जी है उनको मैं पिता समान मानता हूँ और जो इनकी वाइफ है वो मेरी बड़ी दीदी जैसी है। तो आज इस मौके पर तो मुझे आना ही था और इतने लोगों के बीच में इतना उत्साह है तो बहुत ही अच्छी बात है ये। और आगे वाले दिनों में आप बहुत बहुत तरक्की करेंगे ऐसा मुझे पूरा विश्वास है। जैसे आपने कहा गया कि अभी योगी मैं इसमें यही कहना चाहूँगा। आंध्रा में कैसा जन्मदिन देना चाहेंगे? आंध्रा में नहीं, तमिलनाडु में बोलिए। मैं तमिलनाडु का वैसे नहीं हूँ और वैसे मैं मध्य प्रदेश के महाराष्ट्र का भी नहीं हूँ, मैं हूँ मध्य प्रदेश का। मध्य प्रदेश के इंदौर शहर से बिलोंग करता हूँ, मैं उधर का मराठी हूँ। लेकिन यहाँ पर आकर जो मैंने सीखा है वो बहुत कुछ देन महाराष्ट्र की है, इसलिए महाराष्ट्र मेरे लिए बहुत गौरव का विषय है, बहुत गौरव का प्रदेश है। और रही बात तमिलनाडु की, तो एक कलाकार को किसी भी चीज़ में ढलना बहुत ज़रूरी होता है। शायद मेरे लिए चुनौती थी और मैंने वो की है। अभी कितना लोगों को पसंद आई है वो उसका रिजल्ट। सर्वात पहिला की उद्या गुढीपाडवा आहे, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू नववर्ष उद्यापासून सुरू होत आहे आणि खरोखर तमाम देशवासीय हिंदूवासियांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी रमजान ईद आहे, माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण इथे बघाल आज 29 मार्च आणि गेले कित्येक वर्षापासून 29 मार्च हा माझा जन्मदिवस इथे कार्यकर्त्यांच्या मार्फत साजरा करण्यात येतो। माझी धर्मपत्नी स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर ती माझा वाढदिवस साजरा करते आणि मी तिचा वाढदिवस साजरा करतो। अशा पद्धतीने आम्ही आमचे वाढदिवस दोघांचे हे पब्लिकमध्ये, लोकांमध्ये, लोकसेवेमध्ये आणि लोकांच्या प्रेमाखातर आम्ही हे सगळे वाढदिवस करतो। कित्येक लोक आम्हाला आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ फॉरेन कंट्रीसाठी पण टूरच्या यानं पॅकेज दिलेले आहेत, पण लोकांमध्ये त्या दिवशी आपण नसलो तर लोकांचं हिरमोड होऊ नये या कारणास्तव आपण आहे ना हा वाढदिवस त्यांच्याबरोबर आपण साजरा करतो। लोकांचं प्रेम, उत्साह गेले कित्येक वर्ष, आता तुम्ही बघत असाल 2022 नंतर आता 3 वर्ष, 3.25 वर्ष होऊन गेले, नगरसेवक पद नसताना पण लोकांचं एवढं प्रेम आमच्याप्रती आहे ही ईश्वराचीच देण आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमच्याबरोबर त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत। मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन त्यांचं प्रेम, आशीर्वाद हे कायम असंच असू दे आणि माझ्याकडनं किंवा माझ्या पत्नीकडनं चुकूनही कुठचीही चूक त्यांच्या बाबतीमध्ये होऊ नये एवढी आम्हाला तरी सद्बुद्धी देते एवढी विनंती करतो। मी आता एवढंच सांगेन की आज तुम्ही बघताय गेली लगभग 10 ते 15 वर्ष आज आम्ही लोक वॉर्डमध्ये काम करतो आणि हे लोकांचं प्रेम आहे, जे लोक इथे येत आहेत फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की या लोकांचं प्रेम आमच्यावरती राहू द्या। येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीची वाट बघतोय, जी निवडणुका होतात जेव्हा पण होते त्यावेळेला पुन्हा इथे आम्ही नगरसेवक गेली लगभग 10 ते 15 वर्ष ज्या वेळेला योगेश भोईर पहिला नगरसेवक होते त्यांनी 5 वर्ष काम केलं म्हणून मला लोकांनी निवडून दिलं। मी नवीन होती, माझा चेहरा नवीन होता
पण योगेश भोईरचं लोकांवरती प्रेम एवढं होतं आणि प्रेम एवढे त्यांची चाहते एवढे होते की त्या लोकांनी मला निवडून दिलं. आणि गेली आता लगभग मला वाटतं 13-15 वर्ष होत आली, अजून कॉर्पोरेशन काय घ्यायचं नक्की दिसत नाहीये. तरी पण मी एवढंच आज सांगेन की कॉर्पोरेशन कधीही होऊ दे, इकडून पुन्हा भोईर हे निवडून येणार.